सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज आपण ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय। आपल्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत। माझे सहकारी जिल्ह्याचे प्रमुख नंदकुमार पवारजी, दुसरे आमचे प्रदेशचे मेकले गुरुजी, आमचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंतो सायबळजी, कलशेट्टीजी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्या सूचनेनुसार व आमचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व आपले खासदार लोकप्रिय ताई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतोय। ही पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे 288 जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षाकडे जे इच्छुक आहेत त्यांची यादी मागितलेली आहे। जे ओपन मधून लढवणार आहेत आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत, ते फॉर्म ओपन वाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना 20,000 त्याची फॉर्मची किंमत राहणार आहे, 20,000। आणि जे एससी कॅन्डिडेट आहेत, जे एससी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये 10,000 रुपये हे फॉर्म विकत आपल्याला मिळणार आहेत। सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11 मतदारसंघ आहेत। पहिला मतदारसंघ 244 हा करमाळ आहे, दुसरा मतदारसंघ 245 माढा आहे, तिसरा मतदारसंघ 246 बार्शी आहे, चौथा मतदारसंघ 247 मोहोळ आहे, 248 शहर उत्तर आहे, 249 सोलापूर मध्य आहे, 248 ला सोलापूर शहर उत्तर, 249 शहर मध्य 49 ला, 250 ला अक्कलकोट, 251 दक्षिण तालुका, 252 पंढरपूर, 253 मतदारसंघ सांगोला आणि 254 हा 11वा मतदारसंघ माळशिरस। असे 11 मतदारसंघामध्ये जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकडे इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा। अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे, अंतिम तारीख 10/8/2024 हा कालावधी आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्याकड व शहराकड आपल्याला सगळ्याला विनंती आहे, जे जे इच्छुक आहेत त्यांनी हे फॉर्म घ्यायचे आहेत। कसं आहे त्याचं अध्यक्ष आहेत जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत ते जिल्हा अध्यक्ष बघतील आणि शहर आणि दक्षिण तालुका हे शहर बघेल। बाकीचे उर्वरित शहरातले तीन शहर जे आहेत 3 मतदारसंघात ते शहर बघेल, बाकीचे सगळे जे जिल्ह्यातले आहेत ते आमचे जिल्हाध्यक्ष बघतील। तर आम्ही त्याचबरोबर आम्ही तसं काम करतोय। तयारी आपण 288 जागेची करणार, मतदारसंघ अदलाबदल होऊ शकतो, चर्चा होऊ शकते, तयारी असावी त्या दृष्टीने सगळ्या मतदारसंघात आम्ही पोळा करतो। जे वरून आदेश येते ते आमचं काम आहे, ते आम्ही करू लागलोय। नाही तुमचे पक्ष म्हणून काही मतदारसंघ आम्ही लढवणार असं काही आहे का? मतदारसंघ लढवणार बरोबर आहे, पण ह्या गोष्टी आता तिन्ही पक्ष वर बैठक होतील, तिन्ही पक्षात चर्चा होतील, ज्या मतदारसंघामध्ये बक असं ठरवतील किंवा ABCD करू। मागचं जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडे आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमचे कुठं कुठं किती मतदान आहेत हे देखील आम्हाला माहिती मागितली आहे। 12 तारखेलाच त्याची मीटिंग होती, पण ते मीटिंग कॅन्सल झाली, पुढे ढकललेले आहे।
पण ते मिटिंग आज ना उद्या कॉल होणार आहे, त्यात आम्ही तिथं रिपोर्ट सगळे देणार आहे. काय कुठलं म्हणजे कसं आहे आता report? तर मतदारसंघ गेल्यावर जी मतं पडल्या ते आम्हाला द्यावं लागतील ना. नाही, किती मतदारसंघ? दावा असेल का आपला कुठला? ते आता आम्ही तयार केलोय, जिल्ह्याचं ते तयार केलं, शहरात आम्ही तयार करलोय, त्याप्रमाणे आम्ही द्यावं लागेल. म्हणजे शहरामध्ये झालं तर काँग्रेस आहे ना. शहरमध्ये काँग्रेस आहे, अक्कलकोटमध्ये काँग्रेस आहे, दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे. आता पंढरपूरच फक्त आता ते आपली सीट होती, आता ते राष्ट्रवादी गेल्यावर आता ते तुम्हाला माहित आहे काय झालं ते. तिथं देखील आपलं आताचं मतदान त्याला गृहीत धरायला गेलं. बघूयात कसं कसं आता तिन्ही पक्षाचा आता दावा राहणारच आहे. पण आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोघं अध्यक्षांनी ते या ठिकाणी माहिती कलेक्ट करतोय आणि आम्ही वर देणार आहे. लोकसभेनंतर जर तुमचा सर्व्हे झाला असेल तर लोकसभेला लीड आहे प्रत्येक मोळा आहे म्हणा दक्षिण. तर अशा अनुषंगानं तुमचा जो काही सर्व्हे झाला त्याच्यामध्ये किती मतदारसंघात काँग्रेसला पॉझिटिव्ह वाटते वापरून? महाराष्ट्रभर आता काँग्रेसला चांगले दिवस आहेत. राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलेला आहे, त्यामुळे उत्साह जे आहे तुम्ही बघा, काँग्रेस एक वरनं आज 14 खासदार या ठिकाणी सीट आलेले आहेत. एका मतदारसंघात जवळजवळ 6 आमदार असतात. तर आता सगळ्याच खासदार कामाला लागले आहेत, सगळे नवीन आलेले खासदार कामाला लागले आहेत आणि त्यांच्याकडे अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत. त्यामुळं पुढचं जे आहे, पण आपण गाफील न राहता, फार अति उत्साहात न जाता सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, साथ दिले पाहिजे. पायात पाय न घालता हातात हात घालून काम केलं तर सगळ्यांना यश मिळेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.